अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळवारच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी किंवा मग शुक्रवारच्या दिवशी अशी कोणती एक वस्तू आपल्याला आपल्या घरी आणायची आहे, जी गोष्ट घरी आणल्याने आपल्याला आर्थिक लाभ होईल, आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल। घरामध्ये असलेलं जी काही नकारात्मकता किंवा दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपायला लागेल। घरामध्ये असलेली जी गरिबी आहे ती गरिबी कुठेतरी हटायला लागेल। ही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणली तर घरात असलेले जे बाधा आहे, घरामध्ये असलेली जी वाईट शक्ती आहे तिचा क्षणात नाश होऊन घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होऊन प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला बरकत यायला सुरुवात होईल। बघा, अशा क्वचितच काही गोष्टी असतात ज्या गोष्टी निसर्गाने खूप कमी बनवलेल्या असतात आणि या गोष्टी ज्या आहेत त्या मिळणं खूप कठीण असतं। जसं की एकधारी लिंबू, जे लिंबू सहसा कुणालाही मिळत नाही आणि जर मिळालं तर त्याची योग्य पद्धतीने आपण पूजा केली, योग्य पद्धतीने त्याचा काही उपाय केला तर त्याचा जो लाभ आहे त्या एकधारी लिंबामध्ये असलेली जी शक्ती आहे ती आपल्याला प्राप्त होते। त्याचा लाभ जो आहे तो असंख्य पटीने होतो। मात्र हे लिंबू जे आहे ते मिळणं खूप इम्पॉसिबल आहे। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दलची माहिती सांगितलेली देखील आहे। आज मी या विषयावर बोलणार नाही, तर आज मी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। बघा, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते ती म्हणजे एकाक्षी नारळ। एकाक्षी नारळ ही सहसा कुणाला भेटत नाही। बघा, जेव्हा नारळ घ्यायला जातो तेव्हा त्याला दोन डोळे असतात, म्हणजे दोन छोटे टिंब असतात। एक टिंब असणारा जो नारळ आहे तो नारळ मिळणं खूप कठीण असतं आणि ज्याचे भाग्य खूप मोठे असतात, ज्याच्यावरती भगवान श्री विष्णूंचा किंवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद, याला कृपा आपण म्हणतो, ही कृपा ज्याच्यावरती असते त्याच्याच आयुष्यामध्ये त्याला एकाक्षी जो नारळ आहे तो नारळ मिळत असतो। आता ह्या दोन गोष्टी झाल्या, त्याचबरोबर एक तिसरी गोष्ट आहे, जी गोष्ट आपल्याला मंगळवारच्या दिवशी मिळाली, शुक्रवारच्या दिवशी मिळाली किंवा गुरुवारच्या दिवशी मिळाली तर समजा की आपलं भाग्य हे खूप मोठं आहे आणि लवकरच आपलं जे भाग्य आहे ते चमकणार आहे। आता कुठली गोष्ट, तर आपल्याला जॉईंट असणारी केळी, ज्याला आपण बेळी केळं असं देखील म्हणतो किंवा जुडवा केळं असं देखील म्हणतो, ट्विंकल केळी अशी देखील म्हणतो, ही एकाला एक जॉईंट असणारी जर केळी तुम्हाला या 3 दिवशी भेटली, पौर्णिमा असेल, गुरुवार असेल किंवा मग मंगळवार असेल, शुक्रवार असेल, या कुठल्याही दिवसात जर अशी केळी तुम्हाला मार्केटमध्ये भेटली, कुठल्याही झाडाला दिसली तर तिथून ती क्षणात तोडून आपल्याला घरी घेऊन यायची। कारण खूप क्वचित खरं तर अशी काही गोष्टी आपल्याला बघायलाही मिळतात, पण ही जर तुम्हाला भेटली तर तुम्हाला घरी आणायची। आता त्याची घरी आणून पूजा कशी करायची किंवा नक्की काय करायचं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगते। बघा, ही जी केळी असतात या केळ्यांना लक्ष्मी नारायण केळी असं म्हणतात। एका केळ्यामध्ये लक्ष्मीचा वास तर एका केळ्यामध्ये नारायणाचा वास असतो आणि जेव्हा ही दोन केळी आपल्या घरात येतात तेव्हा लक्ष्मी नारायण जोडाने आपल्या घरात येतात। ज्या घरामध्ये लक्ष्मी नारायण ही जोड्याने असतात त्या घरामध्ये सदैव सुख, समृद्धी, ऐश्वर, वैभव, पैसा ह्या सर्व गोष्टीने ते घर सदा भरभरून असतं। त्या घरात लक्ष्मी नेहमी स्थिर असते। त्यामुळे बघा, कधी पण आपण पूजा करत असताना लक्ष्मी आणि नारायण या दोघांची जोड्याने पूजा करत असतो आणि जर ही केळी मिळाली तर लक्षात घ्या की आपल्या घरात जोडीने लक्ष्मी नारायण येणार आहे। आपल्याला काय करायचं आहे, ही दोनही जी केळी आहेत ही आपल्याला घरी आणायची। घरी आणल्यानंतर ती स्वच्छ पुसायची आहेत, पाण्याने स्वच्छ धुवायची आहेत, एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहेत। प्लेटमध्ये ठेवल्यानंतर एका केळ्यावरती हळदीने स्वस्तिक, तर दुसऱ्या केळ्यावरती कुंकुवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचे। यावरती थोडेसे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे। तांदूळ जे आहेत ते पिवळे तांदूळ करून अर्पण करायचे, म्हणजे हळदीमध्ये माखवून मग ते तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर एक फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 5 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे। विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू नामावली म्हटलं तरीही चालेल। 5 वेळा विष्णू सहस्त्रनाम आणि 1 वेळा तुम्हाला श्री सूक्तम म्हणायचं आहे। ठीक आहे, हे सर्व तुम्हाला म्हणायचं आहे। तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे। हे सर्व करून झालं की त्यानंतर एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे, छोटाशा पिवळ्या रंगाचा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्या पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये ही जॉईंट असलेली जी केळी आहेत ही केळी तुम्हाला ठेवायची। ठीक आहे, ही केळी तुम्हाला ठेवायची आहे। ठेवल्यानंतर जे तुम्ही फूल अर्पण केलं होतं आणि जे तांदूळ तुम्ही पिवळे अर्पण केले होते ते देखील तुम्हाला ते पिवळ्या कापडात ठेवायचे आहेत। त्याला एक गाठ मारायची आहे आणि ही जी पोटली तयार होईल ही 24 तास तुम्हाला तुमच्या
तिजोरीमध्ये नेऊन ठेवून द्यायचे आहे. समजा आज तुम्ही 9 वाजता ठेवली, आज तुम्ही 7 वाजता ठेवली संध्याकाळी, तर तिथून जे 24 तास आहेत ते काउंट करायचे. दुसऱ्या दिवसापर्यंत 24 तास तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ही जी पोटली आहे ती ठेवून द्यायची आहे. 24 तास झाल्यानंतर ती पोटली तुम्हाला बाहेर काढायची आहे. काढल्यानंतर काय करायचं, तर ते जे तांदूळ होते ते तांदूळ तुम्हाला कापडामध्येच ठेवायचे आहेत. केळी बाजूला काढायची आहेत, केळ्यांची सालं काढायची आहेत. जो देठ असतो, देठाचा भाग बघा कडक असतो, जाड मजबूत असतो, हा देठ अलगद तुम्हाला तोडायचा आहे. हा कडक जो भाग आहे तो तुम्हाला त्या तांदळाच्या वरती ठेवायचा आहे आणि पुन्हा याला पोटली बांधून ह्या पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये ते तांदूळ आणि तो केळ्यांच्या देठाचा भाग हा तिजोरीत कायम ठेवून द्यायचा आहे, कायम स्वरूपी. आणि जी केळी बाहेर काढलेली तुम्ही आहेत, ही केळीची जी सालं आहेत ती सालं तुम्हाला घरामध्ये जर कुठे आजूबाजूला कुंड्या असेल, झाडं असेल, ही सालं कुठेही बाहेर, जशी इतर वेळी केळीची सालं फेकून देतो तशी अजिबात फेकून द्यायची नाहीयेत. तर घराच्या आजूबाजूला असणारी जी झाड आहे त्या झाडांखाली तुम्हाला ही जी केळीची सालं आहे ती तुम्हाला पुरून ठेवायची आहेत आणि जी केळी आहे ती घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायची आहेत. आता एखादा विशिष्ट असा एखादा व्यक्ती असेल जो सतत आजारी असतो त्याला पहिले खायला द्या. एखाद्याला काहीतरी बाधा झालेली आहे असं वाटत असेल त्याला खायला द्या. किंवा मग एखादा घरातील असा व्यक्ती असेल जो सतत चिडचिड कलह करतो त्या व्यक्तीला खायला द्या. एखाद्याची बुद्धी थोडी कमी चालत असेल, ज्याला काही कळत नसेल त्या व्यक्तीला द्या. लहान बाळ असेल तर त्याला द्या. प्रत्येकाला थोडा थोडाचा प्रसाद म्हणून खायचा आहे. बघा खरं तर ही केळी का बनतात ते तुम्हाला अगोदर मी सांगते. जेव्हा सकाळचा टायमिंग असतो, पहाटेचा टायमिंग असतो, तेव्हा दोन ग्रह, दोन तारे हे एकमेकांवरती टक्कर करतात. सकाळच्या टायमाला दोन ग्रह एकमेकांवरती टक्कर करतात आणि त्या टक्करीमधून त्या एक दवबिंदू जो आहे तो दवबिंदू हे केळे फळावरती पडत असतं. दोन ग्रह जे आहेत त्यांची टक्कर होते आणि टक्कर झाल्यानंतर त्यातून एक दवबिंदू खाली पडतो. हा खाली पडलेला दवबिंदू जो आहे तो या केळ फुलावरती पडतो आणि जेव्हा तो पडतो तेव्हा ही जी दोन केळे आहेत ती आपोआप बाजूला जातात आणि बाकीची जी काही केळे आहेत ती बाजूला होतात आणि त्यातून ते जे केळ फुल आहे ते उमलत जातं. म्हणजे काय, तर या केळ्यांवरती ग्रह ताऱ्यांचा देखील आशीर्वाद असतो आणि या केळ्यांना साक्षात लक्ष्मी नारायण असंही म्हटलं जातं. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये ह्या दिवसांमध्ये, लक्ष्मीच्याच दिवसांमध्ये, लक्ष्मीचा वार ज्याला म्हणतो मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा, या दिवसांमध्ये जर अशी काही केळी तुम्हाला मिळाली तर सोडू नका. प्रत्येकाने आज सांगितलेला उपाय करा आणि या पद्धतीने त्याचं पूजन करा. कमेंट्समध्ये नक्की कळवा की कोणकोणाला अशी केळी जी आहे ती कधी मिळाली होती किंवा कोणकोणाच्या घरामध्ये आहेत ज्यांनी बघितलेली आहेत किंवा ज्यांनी हा उपाय देखील केलेला आहे. बऱ्याच लोकांना माहिती देखील असेल हा उपाय. ज्यांनी केलेला आहे त्यांनीही कमेंट्स करा. ज्यांना अशी केळी मिळालेली असेल त्यांनीही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. मलाही हा उपाय कळल्या अगोदर, ही माहिती मिळण्या अगोदर बऱ्याच वेळा ही जी केळी आहे ती मिळाली होती, मात्र मी असा काही उपाय केला नाही. आत्ता करायचा आहे पण अशी केळी मिळत नाहीत. मिळाल्यानंतर मी देखील हा जो उपाय आहे तो नक्कीच आवर्जून करणार आहे. अत्यंत साधा सोपा हा उपाय आहे. प्रत्येकाने ज्याला अशी केळी मिळतील त्या प्रत्येकाने नक्कीच करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.